नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज एक खूप छान बातमी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे। आता छान का म्हणते, कारण की या पदाची जी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे, तर त्या पदाची शैक्षणिक अर्हता खूप छान आहे। प्रत्येक व्यक्ती फॉर्म भरू शकतो। प्रत्येकाची 10वी पास तर आहेच ना, तर 10वी पास या शैक्षणिक अर्हतेवर आजची आपली जाहिरात आहे। ही जाहिरात कुठली आहे, तर नोंदणी आणि मुद्रांक विभाग पुणे ही जाहिरात आहे। 2025 ची ही आपली परीक्षा असणार आहे। लवकरात लवकर जून जुलै मध्ये तुमची परीक्षा सुद्धा होऊन जाईल। या जाहिरातीमध्ये तुम्हाला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे, जे मुद्दे आहेत महत्त्वाचे तेच तुम्हाला सांगते। त्यानंतर तुमची परीक्षा पद्धती कशी असणार आहे, कोणती कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे, त्यानंतर नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे का नाही। कारण की मध्यंतरी ज्या परीक्षा झाल्या, WCD असेल, ICDs असेल, समाज कल्याण असेल, तर या सगळ्यामध्ये मोठा गोंधळ होता नेगेटिव्ह मार्किंगचा। कारण की ज्यावेळेला नोटिफिकेशन आलं होतं त्याच्यामध्ये काहीही मेन्शन नव्हतं आणि अचानक हॉल तिकीटवर नेगेटिव्ह मार्किंग आलं लिहून। तर बघा, इथं तसं काही होणार नाहीये, सगळं समजून सांगते, लेक्चर संपूर्ण बघा। तर तुम्ही जर 10वी पास आहात तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळेच 10वी पास असाल, अभ्यास पण करावा लागतोय। त्यानंतर अभ्यासक्रम जो आहे, तर अभ्यासक्रम तुमचा 25-25 चा असणार आहे। 25-25 प्रश्न डिटेल आहे, आपलं नोटिफिकेशन आपण बघणार आहोत। परीक्षा पद्धत तुमची ऑनलाईन असणार आहे पूर्णपणे। IBPS तुमची परीक्षा घेणार आहे, ठीक आहे, IBPS घेणार आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर नेगेटिव्ह मार्किंग जे आहे, सरळ सरळ जाहिरातीत लिहिलंय की तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आणि ऑप्शन जे आहेत तर ते 5 असणार आहे। चला, तर आपल्याला वेळ बिलकुल घालवायचा नाही, अगदी फास्ट मध्ये जाहिरात बघून घ्यायची आहे, ठीक आहे। तर ही तुमची जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही। कम्प्युटर बेस्ड तुमची टेस्ट होणार आहे। फॉर्म फी काय कमी नाही, TCS असो IBPS असो सगळं। तर 12/5/11 वाजेपर्यंत म्हणजे 12 मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर हे लक्षात ठेवा की लास्ट डेट काय आहे फॉर्मची। इथे दिलेला आहे तुम्हाला SSC उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे। SSC म्हणजे तर 10वी SSC, तर वयाच्या दिसतंय SSC, तर SSC उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर फक्त जे तुम्हाला महत्त्वाचं आहे तेवढं इथं हायलाइट करून दाखवते। तुम्हाला प्रमाणपत्र हवं, 10वीचं दाखला सुद्धा हवा, बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, दोन्ही लागते बरं का, सगळं जमवून ठेवा। त्यानंतर तुम्हाला जसं काही फॉर्म भरायचा कसं काय हे सगळं समजवलेलं आहे। पुढे जर बघाल, जरा जाहिरात स्वतः सुद्धा वाचून घेत चला, फक्त इतर YouTube चॅनलवर किंवा आमच्यासारख्यावर अवलंबून राहायची काही गरज नाहीये। थोडं स्वतः सुद्धा पूर्ण जाहिरात एकदा वाचून काढायची, काही सगळं लाईन टू लाईन वाचायचं नसते। तुम्हाला टायटल दिसतोय, टायटलमध्ये जे महत्त्वाचे टायटल आहेत, परीक्षा पद्धती असेल, त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील ते सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते तुम्हाला इथे द्यावे लागतात। जर आरक्षण घेताय तर ते आरक्षण तुम्हाला लागतंय। आणि आता वर्ष बदललेलं आहे, म्हणजे आपलं आर्थिक वर्ष बदललंय, तर आपले नॉन क्रिमिनल संपले असतील तर काढून घ्या, आणि आपले इन्कम सर्टिफिकेट संपलं असेल तर काढून घ्या। या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप जास्त त्रासदायक ठरतात। एक लक्षात ठेवा, तुम्हाला डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स काढून घ्या। चालू आर्थिक वर्षातील तुम्हाला नॉन क्रिमिनल लागते। सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जो होतो, जे NCL कॅटेगरीज आहेत, NTs, तर त्यांना हा लागतं आणि बऱ्यापैकी ते नसतं, 3 वर्षाचं असतं, आपल्याला एक्झॅक्टली माहीत नसतं, तर काढून घ्या। बाकी कर्नाटक वगैरे तुमचं काय असाल, विवाहित असाल तर ते तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला माहिती आहे, या बारीक सारीक गोष्टी मी काय सांगत नाही, ठीक आहे। सगळ्यात शेवटी तुमचं DV होईल, पण तरीही फॉर्म भरतानाच तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते चेक केले जातात, ओके। यांनी लिहिलंय, रेशन कार्ड, शिकाऊ वाहन परवाना, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही। तर ओळखपत्र, रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही आता अशी शिकताय, ठीक आहे, तर ते तुमचे लायसन्स जे आहेत तर ते ओळखपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही। तुमचं पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, ठीक आहे, आणि जर पासपोर्ट, आता पासपोर्ट तो कोणी देत नाही, पण ह्या 3 बाबी तुमच्या ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जातात। खूप सुंदर आणि डिटेल असं तुम्हाला सगळं दिलेलं आहे। आता परत म्हणायचं नाही मॅम असं, मॅम तसं, तर जे दिलेलं आहे ते सगळं वाचून घ्यायचं। कळतंय ही या ऑफिस जे आहे ते पुण्यात आहे, शक्यतो जॉब सुद्धा पुण्यातच असू शकतो, हाय चान्सेस आहेत, ठीक आहे। वेतन श्रेणी, पगार बघून घ्या। तर इथं तुमचा पगार जो आहे बेसिक तुमचं जे असणार आहे
तर बेसिक हे 15,000 असणार आहे S1. ओके, हे लक्षात ठेवा. तर दिसतंय वेतन श्रेणी जी आहे हे अशा प्रकारचे असणार आहे. आणि याच पेमेंटच्या आधारावर तुमचं परीक्षा पद्धती किती हार्ड असेल किती सोपी असेल हे डिपेंड होत असतं. समाज कल्याणला बेसिक होतं, काही पदांना 39, काही पदांना 35,000 बेसिक होतं, कुठे 15 आणि कुठे 35. आणि त्यामुळे समाज कल्याणचे पेपर जे आहेत ते अवघड आले होते. सो ब्लेमिंग करायचं नाही, काहीतरी तिथं कारण असतं पेपर अवघड ठेवण्याचे. तर इथं तुम्हाला दिसतंय अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता तुमची परीक्षा जी आहे तर ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ टाईपनी होणार आहे. ठीक आहे, तर इथं तुमच्या प्रत्येक प्रश्नात 2 गुण याप्रमाणे 100 प्रश्नांची एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. तुम्हाला टाइम जो मिळणार आहे तो 120 मिनिटे म्हणजेच 2 तासाचा टाइम मिळणार आहे. अशा प्रकारे सगळं या आधीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण 45% तर गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ठीक आहे, समजा कोणाला पडलेच नाही मार्क्स तर ॲटलिस्ट तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं आहे तर 45% मिळवणं अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकाची प्रत जी आहे तर ती तुम्हाला मिळणार नाही, तसंही IBPS देत नाही. परीक्षा ऑनलाईन होणार आहे तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिकेची प्रत जी आहे तर ते देत नाही IBPS. तर ही एक बेसिक आहे. जसं की तुम्हाला रिस्पॉन्स शीट मिळते TCS कडून तसं IBPS देत नाही. कळतंय? तर आता हे सगळं झालं. आता डायरेक्ट आपण काय करूया, आपल्या सिलेबसकडे वळूया. बाकी काय हे महत्त्वाचं नाही. निवड सूची, कालमर्यादा वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे. 1 वर्षासाठी निवड सूची समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करत असताना रिक्त पदे भरण्यात येत असतात. ठीक आहे, 1 वर्षानंतर सुद्धा जर काही पदं त्याच्यामध्ये रिक्त झाली तर जी मुलं वेटिंगमध्ये ते आहेत त्यांना परत तिथं मेसेज वगैरे येतात आणि त्यांचं सिलेक्शन होतं. तर जो कालमर्यादा किंवा वयोमर्यादा आहे तर ही वयोमर्यादा बघा तर 18 किमान 18 ते 38 खुला वर्ग ओपनसाठी आणि बाकीसाठी म्हणजे मागासवर्ग यांना 43, बाकी सगळ्यांसाठी 45 आहे, दिव्यांग वगैरे आणि अंशकालीन यांना 55 आहे आणि माजी सैनिक यांना त्यांनी केलेली सेवा प्लस 3 वर्ष अशा प्रकारचे वयोमर्यादा आहे. सगळ्यांना जास्तच आहे बऱ्यापैकी. होतं, काही टेन्शन नाही. वयोमर्यादाचा प्रॉब्लेम कोणाला येत नाही मला असं वाटतं पर्सनली, कारण की या वयानंतर आपण थोडी ना अभ्यास करत बसणार आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा आहे. महिला आरक्षण सुद्धा सगळं काही दिलेलं आहे. तसं प्रत्येकाचं आरक्षण ज्याचं त्याला माहिती असतं तर त्यानुसार आपापले डॉक्युमेंट जे आहेत तर ते तयार ठेवायचे बरं का. पुढे जाऊया आपण आपल्या सिलेबसकडे. कशा प्रकारे तुमचं सिलेबस असणार आहे. शोकांतिका सगळ्यात मोठी काय आहे माहिती आहे का, अनाथ मुलाला 900 रुपये फी आणि माजी सैनिकाला फी माफ. हे कुठल्या पद्धतीने हे लोक विचार करतात किंवा जाहिरात तयार करत असताना कोण बसलेलं असतं हे कळत नाही. ठीक आहे, माजी सैनिककडे नाही म्हणलं तरी कमीत कमी त्या व्यक्तीला 25,000 पेन्शन असतेच कमीत कमी. जर डबल सर्व्हिस केली असेल तर त्याला त्या पद्धतीची पेन्शन असते. काही काही लोकांना 45,000ची नुसती पेन्शन आहे ते आणि त्यांना परत दुसरा जॉब सुद्धा लगेच मिळतो. ठीक आहे, लगेच मिळतो. तर एवढी चांगली अर्निंग असताना आणि आधीपासून कमवलेला पैसा असतो. जी मुलं असतात स्वतः अनाथ आहेत आणि जे स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आहेत तर त्यांचा स्वतःचा एक वेळेचा जेवणाचा त्यांचा प्रॉब्लेम असतो. तर तुम्ही त्यांच्याकडनं एवढी फीस घेताय आणि जे माजी सैनिक आहेत, माझ्या स्वतःच्या घरात माजी सैनिक आहेत, सो मला माहिती आहे की त्यांचं अर्निंग पोटेन्शियल काय आहे आणि जे आपल्या घरातली मुलं आहेत जे अभ्यास करतात त्यांचं अर्निंग पोटेन्शियल काय आहे, अनाथांचं अर्निंग पोटेन्शियल काय आहे. पण सरकारला या गोष्टी कळतच नाही. तर बघा तुमचा पेपर जो आहे तर इथं 25 आणि 25 प्रश्नांमध्ये आणि 50 गुणांमध्ये डिवायडेड आहे. इंग्रजी 25, मराठी 25, सामान्य ज्ञान आणि तुम्हाला मॅथ्स रिझनिंग दोन्हीही आहे. ठीक आहे, अशा प्रकारे 100 प्रश्न 120 गुण असणार आहेत. तुम्ही बघू शकता माध्यम तुम्ही चेंज करू शकता. मराठी इंग्रजीचं माध्यम चेंज करू शकत नाही. प्रत्येक सेक्शनला तुम्हाला 30-30 मिनिटं अशा प्रकारे 120 मिनिटं दिलेली आहेत. अशा प्रकारे पेपर पॅटर्न. डिटेल सिलेबस नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असणार. IBPS 5 पर्याय देतं, कधी कधी 4 सुद्धा असतात आणि कोणत्याही प्रकारचे नकारात्मक गुण जे आहेत तर ते इथे नाही आहेत. नेगेटिव्ह मार्क तुम्हाला नाही आहेत. कळतंय? तर ही आपल्या डिटेल नोटिफिकेशन होती. अजून एकदा तुम्हाला डिटेल नोटिफिकेशनचा व्हिडिओ जो आहे तर तो मिळणार आहे. काही डाऊट असतील तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. थँक्यू सो मच.